नमस्कार लर्नर्स, मी प्राची दीपक कोकाटे एडीएस बाय प्राची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सो हा व्हिडिओ असणार आहे खूपच इंटरेस्टिंग आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th सायन्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर विच इज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आतापर्यंत आपण पार्ट 1 मधील चॅप्टर्स बघत होतो. आज आपण पार्ट 2 पासून स्टार्ट करणार आहोत. सो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत सुरुवातीचे 2 टॉपिक्स या चॅप्टरमधले विच इज फर्स्ट इज हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस आणि सेकंड आपण बघणार आहोत प्रोटीन सिंथेसिस. सो हे दोन्ही पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत या चॅप्टरमधले. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे दोन्ही टॉपिक्स आहेत ते प्रॉपरली क्लिअर होऊन जातील. आणि जर तुम्हाला मी हे से व्हिडिओ ॲड करते मराठी भाषेमध्ये सायन्स विषयाबद्दल, तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण 80% ऑफ द व्ह्यूअर्स आहेत त्यांना हे व्हिडिओज आवडतात, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तर मला मोटिवेशन मिळतं असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून घेण्यासाठी. सो प्लीज डू सबस्क्राईब दी चॅनल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा जो टॉपिक्स आपण बघतो आहोत आजचा तो क्लिअर होऊन जाईल. सो कोणताही वेळ न दवडता आपण स्टार्ट करूयात व्हिडिओला. पार्ट 1 हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. हेरिडिटी या शब्दाचा अर्थ काय आहे? सो हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन वाया जीन्स. म्हणजेच बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशनपासून सेकंड जनरेशनला ट्रान्सफर होतात हेरिडिटीमध्ये. सो बायोलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये एक्झॅक्टली काय, तसं आपल्या केसाचा रंग असेल, डोळ्याचा रंग असेल, केसाचं स्ट्रक्चर असेल किंवा असं आपलं चेहऱ्याचा रंग असेल, हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत असे हजारो कॅरेक्टर्स आहेत, हे सगळे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात एका जनरेशनपासून सेकंड जनरेशनपर्यंत. म्हणजेच आपल्या आजी आजोबांनी आपल्या पॅरेंट्सना ट्रान्सफर केले कॅरेक्टर्स आणि आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला ट्रान्सफर केले. सो ह्याच्यामध्ये हे जे ट्रान्सफर आहे हे कशा थ्रू होतं तर हे जीन्स थ्रू होतं. आणि हे जीन्स कुठे प्रेझेंट असतात तर हे जे जीन्स आहेत आपल्या बॉडीमधील प्रत्येक सेल आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात हे सेल्स आहेत ते. ठीक आहे. सो हे जीन्सचं तुम्हाला लोकेशन कळलेलं आहे. सो हेरिडिटीची डेफिनेशन आहे ती पुन्हा एकदा रिवाईज करून घेऊया. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन वाया जीन्स. ह्यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी. ओके. सो हे हेरिडिटीची स्टडी इतकी इम्पॉर्टंट काय आहे? सो हेरिडिटीची स्टडी केल्यामुळे आपल्याला 3 बेनिफिट्स मिळतात. सो सर्वात फर्स्ट बेनिफिट असा आहे की आपण कोणता पण जेनेटिक डिसऑर्डर आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो, त्याला प्रिव्हेंट करू शकतो, त्याला ट्रीट करू शकतो. सो त्याच्यासाठी आपलं हेरिडिटी आहे त्याचा स्टडी खूपच इम्पॉर्टंट आहे. सो ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा जो कोणता पण डिसीज आहे तो कशामुळे ट्रान्सफर झाला, म्हणजे कोणत्या पॅरेंटमुळे ट्रान्सफर झाला किंवा त्याला कसं ट्रीट करायचं याच्याबद्दल. देन सेकंड यूज हा आहे आपण बेटर हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स क्रिएट करू शकतो, बनवू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. सो ह्याच्यामुळे आपलं काय होतं, क्रॉप प्रोडक्शन बेटर होतं किंवा ॲनिमल प्रोडक्शनची ॲनिमल ब्रीड जी आहे ती आपण बेटर प्रोड्यूस करू शकतो. देन थर्ड यूज असा आहे आपण जे मायक्रोब्स आहेत त्याच्यामध्ये पण आपण जेनेटिक इंजिनिअरिंग यूज करून बेटर व्हरायटीज ऑफ मायक्रोब्स तयार करू शकतो. सो हे जे 3 युजेस आहेत त्याच्यामुळे आपण हेरिडिटीचा स्टडी करतो. आणि हेरिडिटीचा स्टडीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे जे आपले जोहान मेंडल आहेत. ही इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. त्यांच्यामुळे आपण हा सगळा स्टडी करू शकतो. आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितला असेल त्यांचा डायब्रिड क्रॉस, मोनो हायब्रिड क्रॉस, पी प्लांटबद्दल आहे जो 7 कॅरेक्टर्स आहेत पी प्लांटचे त्याच्याबद्दल. सो तसंच आपण वेगवेगळे सायंटिस्ट आहेत वॉटन अँड सटन आणि त्या इतर जे सायंटिस्ट आहेत ह्युगो डी व्राइस त्यांची म्युटेशनल थिअरी आहे. ही सगळे आपण हे जे मॉडर्न जेनेटिक्स आहेत याच्यामध्ये आपण स्टडी करतो. सो सर्वात प्रथम तुम्हाला हे जे इंट्रोडक्शन आहे हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस ह्याचा मिळालेला आहे. आय होप तुम्हाला हा सगळा पार्ट कळलेला आहे. सो आता मूव ऑन करूया आपण सेकंड पार्टकडे विच इज प्रोटीन सिंथेसिस. पार्ट 2 प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस हा इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरमधला, बिलकुल मिस करायचा नाही आहे तुम्हाला स्टडी करताना पण. आणि व्हिडिओ प्रॉपरली तुम्हाला नीट बघायचा आहे. प्रोटीन सिंथेसिस बघण्यापूर्वी आपण त्याचं थोडं इंट्रोडक्शन बघणार आहोत. सो प्रोटीन सिंथेसिससाठी 2 जेनेटिक मटेरियल, 2 न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. सो सर्वात फर्स्ट आहे DNA आणि सेकंड आहे RNA. DNAचा फुल फॉर्म काय आहे? डिऑक्सी रायबोस न्यूक्लिक ॲसिड. आणि RNAचा फुल फॉर्म काय आहे? रायबो न्यूक्लिक ॲसिड. आणि आपण लास्ट इयर बघितलं आहे RNAचे 3 टाईप्स आहेत. सर्वात फर्स्ट आहे mRNA, सेकंड आहे tRNA आणि थर्ड आहे rRNA. सो हे जे 3 टाईप्स आहेत mRNA, tRNA आणि rRNA हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये खूप हेल्पफुल आहे. प्रोटीन सिंथेसिस बाय DNA
थ्रू RNA इज नोन ॲज सेंट्रल डॉग्मा. सो सेंट्रल डॉग्मा ही खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. सो सेंट्रल डॉग्माचं मिनिंग काय आहे, आपण प्रोटीन सिंथेसिस करतो आहे DNA वरून आणि त्याच्यामध्ये RNA त्याला हेल्प करतो आहे. ओके, सो सेंट्रल डॉग्मा तुम्हाला कळलेला आहे. प्रोटीन सिंथेसिसचे 3 इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. ओके, सो सर्वात फर्स्ट स्टेप आहे ट्रान्स्क्रिप्शन, सेकंड आहे ट्रान्सलेशन आणि थर्ड आहे ट्रान्सलोकेशन. ओके, सो नाव ऐकून थोडं तुम्हाला TDS वाटतं आहे, पण प्रॉपरली व्हिडिओ बघा. सो तुम्हाला हे तिन्ही प्रोसिजर्स, तिन्ही स्टेप्स आहेत ते प्रॉपरली कळतील. ओके, आता आपण बघणार आहोत स्टेप 1 ट्रान्स्क्रिप्शन. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शन प्रोसिजरमध्ये काय होतं आहे, इथे जे DNA स्ट्रँड्स आहेत, ओके, त्याच्यापासून आपण mRNA आहे तो बनवणार आहोत. ओके, सो DNA स्ट्रँडसाठी आपल्याकडे 2 DNA स्ट्रँड्स असतात, आपल्याला सगळ्याला माहिती आहे, कारण DNA इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर, त्याच्यामुळे 2 स्ट्रँड प्रेझेंट आहेत, पण त्याच्यामधला फक्त आपण एकच DNA स्ट्रँड आहे तो घेणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन प्रोसिजरसाठी. ओके, सो हा एक DNA स्ट्रँड आपण निवडलेला आहे फॉर द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसिजर आणि हा जो DNA स्ट्रँड्स आहे त्याच्यावरती थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत. सो जे न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत DNA स्ट्रँडवरती त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स आहेत ते mRNA वरती बनणार आहेत. ओके, सो DNA वरती समजा ॲडेनिन असेल, ठीक आहे, सो mRNA वरती कोणता बनणार आहे, युरॅसिल बनणार आहे. जर इथे थायमिन प्रेझेंट असेल तर थायमिनच्या ऐवजी ॲडेनिन बनतो. ओके, आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे DNA स्ट्रँडवरती जो थायमिन आहे त्याला रिप्लेस करून mRNA स्टँडवरती युरॅसिल येतो. ओके, सो थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल इन द RNA स्ट्रँड. ओके, सो ॲडेनिन इथे जरी थायमिन असेल तर आपण काय घेणार आहोत, ह्याला ॲज अ ॲडेनिन घेणार आहोत. त्याचा जो अपोजिट स्टँड आहे ते mRNA वरती बनणार आहेत. सो ॲडेनिनच्या ऐवजी युरॅसिल, थायमिनच्या ऐवजी ॲडेनिन, ओके, आणि ग्वानिनच्या ऐवजी सायटोसिन आणि सायटोसिनच्या ऐवजी ग्वानिन असे जे कॉम्प्लिमेंटरी स्टँड आहेत हे आपल्याला mRNA वरती असे आपण पुढे पुढे बनवतच जाणार आहोत. ओके, सो हे जे सगळे स्ट्रँड्स आहेत हे कुठे बनणार आहेत, हे सगळे न्यूक्लियसमध्ये बनणार आहेत. ओके, सो न्यूक्लियसमध्ये बनलेले हे सगळे स्ट्रँड ट्रान्स्क्रिप्शन प्रोसिजरमध्ये बनतात. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये काय होतं, DNA पासून आपण mRNA बनत आहोत. ओके, कळलं तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन प्रोसिजर. आता आपण सेकंड स्टेपकडे जाऊया. आताच आपण ट्रान्स्क्रिप्शनबद्दल बघितलं, प्रोटीन सिंथेसिसमधली फर्स्ट स्टेप. आता आपण सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेपबद्दल बघणार आहोत, विच इज ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होत होतं, आपण mRNA सिंथेसिस करत होतो विथ द हेल्प ऑफ DNA स्ट्रँड. ओके, आता ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये काय होतं, जो mRNA न्यूक्लियसमध्ये बनलेला आहे तो आता सायटोप्लाझममध्ये येणार आहेत. ओके, सो ही जी सगळी प्रोसिजर चालू आहे ही सगळी सायटोप्लाझम म्हणजे सेलच्या सायटोप्लाझममध्ये ही सगळी प्रोसिजर चालू आहे. ओके, सो हा जो mRNA आहे, ठीक आहे, जो आपण बनवला, ओके, फ्रॉम द न्यूक्लियस आणि आता हा सायटोप्लाझममध्ये आला आहे. सो mRNAमध्ये हा जो रायबोझोम आहे, ठीक आहे, सो रायबोझोम काय करणार, तो स्क्रोल होत जाणार एका एंडपासून सेकंड एंडपर्यंत ऑफ द mRNA. ठीक आहे, सो रायबोझोम काय करणार आहे, हा रीड करणार आहे जे पण आहे प्रोसिजर आहे ती. ठीक आहे, सो हे सगळं नीट समजून घेण्याच्या आधी आपण थोडं एक बेसिक गोष्ट समजून घेऊयात. ओके, सो mRNA वरती थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहेत. हे सगळे काय आहेत, न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत. सो हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत यांना आपण 3-3च्या बंचमध्ये म्हणजे 3-3च्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, सो हा एक 3चा ग्रुप झाला, हा दुसरा 3चा ग्रुप झाला आणि हा एक तिसरा 3चा. असंच आपण पुढे पुढे 3च्या ग्रुपमध्ये हे जे सगळे आहेत ह्यांना डिवाइड करतो. ओके, सो हा जो 3चा ग्रुप आहे, ठीक आहे, याला आपण काय बोलतो, ह्याला आपण बोलतो ट्रिपलेट कोडॉन. ओके, सो हा जो 3चा ग्रुप आहे ह्याला आपण काय म्हणणार, ट्रिपलेट कोडॉन. सो एक ट्रिपलेट कोडॉन आहे तो एक अमायनो ॲसिड आहे त्याचं सिंथेसिस करतो. ओके, सो याचा अर्थ काय आहे, एक अमायनो ॲसिड इथे एक ट्रिपलेट कोडॉन बनला, सो हा एक स्पेसिफिक अमायनो ॲसिड आहे तो बनणार. सो जे 20 टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स आहेत त्याच्यातला एक अमायनो ॲसिड हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे तो बनवणार. इंडियन ओरिजिनचे जे सायंटिस्ट आहेत डॉक्टर हरगोबिंद खुराना, त्यांनी जो म्हणजे कोणता ट्रिपलेट कोडॉन कोणता अमायनो ॲसिड बनवणार हे त्यांनी शोधून दाखवलं. म्हणजे त्यांनी त्यांची ही डिस्कवरी केली, त्यांनी ही कॉन्ट्रीब्युशन केलं इन द फील्ड ऑफ बायोलॉजी. त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राईज पण मिळालं 1968मध्ये फॉर दिस डिस्कवरी, म्हणजे कोणता ट्रिपलेट कोडॉन कोणता अमायनो ॲसिड बनवणार याच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल. सो थँक्स टू डॉक्टर हरगोबिंद खुराना.
आता आपण बोलूयात नेक्स्ट प्रोसिजरकडे. ओके, सो तुम्हाला ट्रिपलेट कोडॉन कळलं आहे. 3 जो ग्रुप आहे न्यूक्लिओटाइडचा आहे ना, आपण बोलणार ट्रिपलेट कोडॉन आणि त्यांच्यावरनं एक अमायनो ॲसिड बनणार. आणि असे खूप सारे अमायनो ॲसिड एकत्र आल्यानंतर काय बनणार आहे, प्रोटीन बनणार आहे. ओके, जे आपण बनवणार आहे. ठीक आहे, ज्याच्याबद्दल आपण स्टडी करतो प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसची. ओके, सो हा ट्रिपलेट कोडॉन, असे खूप सारे ट्रिपलेट कोडॉन प्रेझेंट आहेत. सो रायबोझोम आहे इथे रीड करायचं काम करतो आहे. ओके, सो जेव्हा रायबोझोम काय करणार, रायबोझोम एका ट्रिपलेट कोडॉनवरती येणार आणि जेव्हा तो रीड करणार ही सगळी गोष्ट, तेव्हा हा जो tRNA आहे, ठीक आहे, हे सगळे काय आहेत, हे सगळे tRNAs प्रेझेंट आहेत. ओके, हे सगळे tRNAs प्रेझेंट आहेत आणि tRNA वरती ही जी इकडे गोष्ट प्रेझेंट आहे, ठीक आहे, याला आपण काय बोलतो, अँटीकोडॉन. ओके, सो mRNA वरती काय प्रेझेंट आहे, कोडॉन प्रेझेंट आहे आणि tRNA वरती काय प्रेझेंट आहे, अँटीकोडॉन प्रेझेंट आहे. सो जो कोडॉन प्रेझेंट आहे ट्रिपलेट कोडॉन, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते अँटीकोडॉनवरती प्रेझेंट आहे. जसं की ॲडेनिन असेल तर इथे युरॅसिल आहे, इथे युरॅसिल ॲडेनिन आहे, सायटिसिन आहे, इथे ग्वानिन आहे. ओके, सो कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स अँटीकोडॉनच्या प्लेसेसवरती म्हणजे tRNA वरती प्रेझेंट आहे. ओके, सो mRNA काय करणार आहे, जस्ट इथेच राहणार आहे. रायबोझोम काय करणार आहे, इथे स्क्रोल होणार आहे एका साईडपासून आणि तसेच इथे एक एक करून जे tRNAs आहेत ते इथे येणार आहेत. ओके, सो ह्याच्यावरनं आपल्याला काय बनणार आहे, इथे जर तुम्ही बघितलं अशी प्रोसिजर आपण पुढे रायबोझोमला स्क्रोल करत गेलो तर आपल्याला इथे 2 स्ट्रँड मिळणार आहेत. एक आपला mRNAचा स्ट्रँड मिळणार आहे आणि सेकंड tRNAचा स्ट्रँड मिळणार आहे. ओके, आणि या दोघांमध्ये जो बॉन्डिंग आहे ते करण्यासाठी आपला जो rRNA आहे तो हेल्प करतो. ओके, सो mRNAचा हा स्ट्रँड आहे, tRNAs येत आहेत आणि rRNA काय करत आहेत, हे जे 2 न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यांना जॉईन करायचं, कंबाईन करण्याचं, त्यांच्यामध्ये बॉन्ड हे करायचं काम कोण करत आहे, RNA करत आहे. ठीक आहे, सो ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन प्रोसिजर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, आपण एक एक tRNA आहे तो इथे जॉईन करत आहोत mRNAच्या स्ट्रँडवरती. ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं, हा जो रायबोझोम आहे हा एका एंडपासून सेकंड एंडपर्यंत स्क्रोल होतो आणि हा स्क्रोल होताना एक एक ट्रिपलेट कोडॉनचा डिस्टन्स पार करतो. या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन म्हणतोय. ठीक आहे, सो प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती पुन्हा एकदा आपण रिवाइज करून घेऊया. सर्वात फर्स्ट काय आहे, ट्रान्सक्रिप्शन. सो ट्रान्सक्रिप्शन प्रोसिजरमध्ये काय करतोय आपण, mRNA स्ट्रँड बनवत आहोत DNA स्ट्रँडपासून आणि ह्याच्यासाठी फक्त एकच DNA स्ट्रँड लागतो आणि ही सगळी प्रोसिजर न्यूक्लियसमध्ये होते. ठीक आहे, आणि जो DNA वरती न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहेत त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स mRNA वरती येतात. ओके, हे झाली ट्रान्सक्रिप्शन प्रोसिजर. देन सेकंड ट्रान्सलेशन प्रोसिजर. ट्रान्सलेशन प्रोसिजरमध्ये काय होतं आहे, जे mRNA बनलेले आहेत ते आता सायटोप्लाझममध्ये येणार आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स आहेत tRNAचे ते इथे जॉईन होणार आहेत. सो ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, आपण 2 स्ट्रँड बनवतात, एक mRNAचा आणि एक tRNAचा. सो हे दोघं मिळून एक प्रॉपर प्रोटीन सिंथेसिस व्हायला मदत करणार आहेत. आणि ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं आहे, हा जो रायबोझोम आहे तो एका एंडपासून सेकंड एंडपर्यंत स्क्रोल होत जातो आहे आणि स्क्रोल होताना तो एक एक हे जे अँटीकोडॉन आहे त्यांना रीड करतोय आणि एक एक डिस्टन्स एक एक ट्रिपलेट कोडॉनचा डिस्टन्स पार करत चालला आहे. ओके, सो ही फुल प्रोटीन सिंथेसिसची प्रोसिजर तुम्हाला कळली आहे. तुम्हाला जर प्रोटीन सिंथेसिसबद्दल काही डाऊट येत असेल हे व्हिडिओ बघून पण, तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये ॲड करा. आपण ते जे पण डाऊट्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिझॉल्व्ह करूया. आत्ताच आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन प्रोसिजरबद्दल डिटेलमध्ये स्टडी केला. सो या तिन्ही स्टेप्समधनं जे आपल्याला स्ट्रँड्स मिळतात, ओके, mRNA आणि tRNAचे असे खूप सारे स्ट्रँड्स एकत्र येऊन आपल्याला एक प्रॉपर प्रोटीन मिळतो. ओके, सो प्रोटीन सिंथेसिसबद्दल आपल्याला कळलेलं आहे आणि या टॉपिकचा सर्वात छोटा आणि लास्ट पार्ट आहे विच इज म्युटेशन. सो म्युटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, द सडन चेंजेस इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स इज नोन ॲज म्युटेशन. ओके, म्युटेशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं आहे, न्यूक्लिओटाइडचे जे पोझिशन्स आहेत म्हणजे जे आपले ट्रिपलेट कोडॉन आहेत, सो एका ट्रिपलेट कोडॉनच्या ऐवजी कोणता तरी दुसराच ट्रिपलेट कोडॉन जर ॲड झाला आपल्या DNA स्ट्रँडवरती त्याला आपण सिम्पली म्युटेशन असं म्हणतो. ठीक आहे, सो म्युटेशन हे मायनर पण असू शकतं किंवा मेजर पण असू शकतो. जसं की सिकल सेल ॲनिमिया आहेत, अजून काही डिफरंट आजार आहेत, हे या म्युटेशनमुळे होऊ शकतात. ओके, पण या व्हिडिओमध्ये इतकंच जे आपण दोन्ही टॉपिक्स कवर केले, फर्स्ट म्हणजे जे आपण हेरिडिटीबद्दल कवर केलं आणि सेकंड प्रोटीन सिंथेसिस, आय होप तुम्हाला कळले असतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स वाटत असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये ॲड करा सो दॅट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण नेक्स्ट टॉपिक्स घेऊन या चॅप्टर फर्स्टचे.
ओके, सो तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्टडिंग आणि थँक्यू. जर तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स या टॉपिकमध्ये डाऊट असेल, त्याला शिकायचं असेल तर प्लीज या लिंकवरती क्लिक करा. सो या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला मी प्रॉपरली 4 व्हिडिओज बनवले आहेत कार्बन कंपाऊंड्सचे, ते तुम्हाला बघायला मिळतील. सो 1 बाय 1 करून ते व्हिडिओज बघा, सो दॅट हा जो कार्बन कंपाऊंडचा टॉपिक आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल.